नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शनिवार दिनांक 27 जुलै रोजी रामदुर्ग तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व पदवीपूर्व कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हा निर्णय घेतला असून शुक्रवारी रात्री एका पत्रकाद्वारे याच्या संबंधीची माहिती दिली आहे. पाऊस वाढतो आहे. रामदुर्ग तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यात संततधार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रामदुर्ग वगळता इतर तालुक्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या सोमवार दिनांक 22 जुलैपासून बेळगाव, खानापूर या 2 तालुक्यात सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर वाढता पाऊस लक्षात घेऊन गोकाक, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर आदी तालुक्यांनाही सुट्टी देण्यात आली होती. आता शनिवारी एक तालुका वगळता संपूर्ण जिल्ह्यात सुट्टी असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज खानापूर तालुक्यातील जांभोटी रोडवरील कुसमळी ब्रिजची पाहणी केली. खानापूर तालुक्यातील बहुतेक पूल पाण्याखाली गेले असून या पुलांना भेट देऊन तेथील सद्यस्थितीची त्यांनी पाहणी केली. वाहतुकीला धोकादायक बनलेल्या या ब्रिटिशकालीन पुलावरून अवजड वाहनांना या पुलावरून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना वाहतुकीला बंदी घालण्याचा आदेश दिला होता. याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने शनिवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला होता. मात्र जांभोटी कणकुंबी विभागात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मलप्रभा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुलावरून होणाऱ्या संभाव्य धोक्याची दखल घेऊन जिल्हा पालकमंत्र्यांनी या पुलाची पाहणी करून पर्यायी मार्गाने वाहतुकीला मार्ग उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील संभाव्य अतिवृष्टी व पुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त व पावसाने नुकसान झालेल्या भागाला भेट दिली. खानापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील 15 गावांची यादी करण्यात आली असून त्यांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, अन्यथा तेथील लोकांना स्थलांतरित करण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. वनमंत्री व स्थानिक आमदारांसोबत यापूर्वीच बैठक झाली आहे. येथील स्थानिक परिस्थिती वनमंत्र्यांना समजावून सांगणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. 80% लोक सहमत असतील तरच त्यांना इतरत्र हलवता येईल अशी माहितीही त्यांनी दिली. आपल्या जीवाची बाजी लावून भारताच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशाच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या वीर सैनिकांच्या भवितव्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीने पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी 26 जुलैला कारगिल युद्धाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून लोकमान्यतर्फे सैनिक सन्मान योजना ही मुदत ठेवीची योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये आजी माजी सैनिकांना 10.80% व्याजदर मिळणार असून 25 महिन्यांच्या कालावधीसाठी ही योजना असणार आहे. शुक्रवारी बेळगाव येथील लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या प्रधान कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कर्नल उदय बोरुडे, कर्नल भारत राव, कर्नल मॅथ्यूज, कर्नल कृष्णन कुमार, कर्नल दीपक गुरुंग, लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे आदी उपस्थित होते. लोकमान्यतर्फे बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या मुख्यालयात रुग्णवाहिका संग्रहालय निर्मितीत योगदान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व पुण्यातील ऋण या संस्थेस केलेली मदत अशा विविध उपक्रमांद्वारे लोकमान्याने सैनिकांप्रती आपला आदर व्यक्त केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी यल्लम्मा मंदिराने 1,96,00,000 रुपये देणगी जमा करून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 1 एप्रिल ते 20 मे या कालावधीत भाविकांनी दिलेल्या देणगीची मोजणी बुधवारी पूर्ण झाली. त्यात एकूण देणगी रकमेमध्ये 1,71,00,000 रोख रक्कम, 20,44,000 किमतीचे सोन्याचे दागिने, 4,44,000 किमतीच्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या शक्ती योजनेमुळे ज्यात विशेषतः मोफत बस सेवा आहे, त्यामुळे मंदिराला भेट देणाऱ्या महिला भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
त्यामुळे इतकी देणगी जमा होऊ शकली असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी SP महेश यांनी विक्रमी देणगी आणि भक्तांच्या उदंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सुळेभावी येथील बळ्ळारी नालाच्या पुराच्या पाण्याने शेती पाण्याखाली गेली असून ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले सुळेभावी शेती परिसरातील पुराचे दृश्य गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. येथील संपूर्ण परिसर जलमय झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततच्या कोसळणाऱ्या पावसाने नागरिकांची झोप उडाली आहे. 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानबरोबर झालेल्या कारगिलच्या युद्धात विजय मिळवला होता. या युद्धात अनेक जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून युद्ध जिंकून दिले होते. अनेक जवान या युद्धात शहीद झाले होते. या युद्धाची व शहीद जवानांची सदैव आठवण राहावी म्हणून दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. शहरातील हेमू कलानी चौक येथे एकदंत युवक मंडळ कांगली गल्ली यांच्या वतीने 25वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस देशासाठी लढणाऱ्या व संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो. या युद्धात भारतीय सैन्याचे 500हून अधिक जवान शहीद झाले होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव जिल्हाभरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून बेळगाव शहर व परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि जसा पावसाळा सुरू झाला तसा शहरातील नाले सफाईची दुरवस्था समोर यायला लागली आहे. टेंगिनकेरी गल्ली येथील तहसीलदार व राणे कुटुंबियांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील अनेक साहित्य पाण्याखाली गेले होते. यावेळी तातडीने गल्लीतील कार्यकर्त्यांना पाण्यातील साहित्य काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. गटारी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे अनेक तळमजली घरात पाण्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ मदत करून पाण्याला निचरा होण्यास मदत करावी अशी मागणी केली जात आहे. बेळगाव येथील राष्ट्रीय महामार्गाशेजारील आणि बुडा ऑफिसच्या बाजूला असलेल्या हॉटेल मयूर रेसिडेन्सीमध्ये आजपर्यंतचे सर्वात मोठे ब्रँडेड फॅशन टाइम्स प्रदर्शन भरले आहे. सदर प्रदर्शन 26, 27 आणि 28 जुलैपर्यंत 3 दिवस सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत खुले राहणार असून या प्रदर्शनात पुरुष, महिला व छोट्या मुलांकरिता सर्व प्रकारचे कपडे तसेच जीन, टी शर्ट्स, कुर्ता, कॅज्युअल शर्ट्स, फॉर्मल वेअर, अंडरगार्मेंट्स, जॅकेट्स, लेडीज पर्स, हँडबॅग्स, क्लच, बेडशीट्स, पिलो कव्हर्स, टॉवेल्स आणि मुलांसाठी सॉफ्ट टॉयज अशा अनेक वस्तू डिस्काउंट किमतीत मांडल्या गेल्या आहेत. येथील प्रत्येक वस्तू ही फॅक्टरी किमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी समस्त बेळगावकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे कळवण्यात आले आहे. Belgaum's biggest brand expo is back at Mayur Belgaum Presidency Hotel and Spa for kids wear, men's wear and women's wear. You will get everything under one roof. Also the latest summer collection with the most affordable price. Price starts just from 100. So the sale is just for 3 days from 26 July to 28 July. So come and grab your favorite brand at the lowest price ever at Mayur Belgaum Presidency Hotel and Spa. निपाणी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर वेदगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली आहे. मात्र या नदीचे पाणी पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आलेले नाही. मांगूर फाटा येथील काहीसा सखल भाग असल्यामुळे बाजूच्या शेतातील पाणी या ठिकाणी आले आहे. नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतातून वळून फाट्यावर आले आहे. मात्र त्यामुळे मांगूर फाट्यावर वाहतूक ठप्प असल्याची अफवा पसरली आहे. मात्र या ठिकाणी आलेले पाणी हे मोठ्या नळाद्वारे वळवण्याचे काम सुरू झालेले आहे. मांगूर फाटा येथून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले जात आहे.
तालुक्यात गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. या सर्व पडझड झालेल्या घरांची तातडीने पंचनामे करून शासनाच्या मार्गसूचीनुसार नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ब्लॉक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना भेटून करण्यात आली. तसेच निवेदनही देण्यात आले. ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, ईश्वर घाडी, सुरेश जाधव, दीपक कौठणकर, तोहित सांदकन्नावर, राजू कब्बूर, गुड्डूसाब टेकडी, यशवंत पाटील या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन पडझड झालेल्या घराबाबत सविस्तर चर्चा केली. एकीकडे पावसाने जोरदार धुमाकूळ घालत असताना भांगलण व भात लागवडीच्या कामासाठी शेतकरी वर्ग आटापिटा करतो आहे, तर दुसरीकडे मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मजुरांचा तुटवडा असताना यातूनही हंगाम साधत शेतीची कामे कशी पार पाडायची या संकटात शेतकरी मिळतील त्या मजुरांवर काम करवत असल्याचे चित्र येळ्ळूर परिसरातील शिवारांमध्ये दिसत आहे. काही ठिकाणी एकटा चलोरेच्या भूमिकेतही काम करताना दिसत आहेत. कसबा नंदगड, तालुका खानापूर येथे राहत्या घरावर झाड कोसळून घराचे व संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली. कसबा नंदगड येथील आंबेडकर गल्लीत नंदिनी गणपती मादार यांचे घर आहे. घराजवळच फणसाचे झाड होते. बुधवारी सकाळपासूनच पाऊस पडत होता, तर दुपारी पावसासह वाराही मोठ्या प्रमाणात सुटला. वाऱ्यामुळे घरासमोर असलेले फणसाचे झाड घरावर कोसळले. आवाज येताच नंदिनी मादार यांनी प्रसंगावधान राखून घराबाहेर पडून आपला जीव वाचवला. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान अथणी तालुक्यातील हुलकबाळी, तीर्थ, आवरखोड, जनवाड या गावांना पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वाढत्या पाणी पातळीची आणि संभाव्य पुराची दखल घेत नोडल अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी दक्ष आहेत. त्यांच्याकडून नदीकाठावरील गावात पाहणी करण्यात येत आहे. याविषयी तहसीलदार बसवराज होसकेरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अद्याप कोणत्याही गावातील संपर्क रस्ते बंद झालेले नाहीत. हुलगबाळी येथील मांग वस्तीला पाण्याने वेढा टाकला आहे. इतर कोणत्याही गावांचा संपर्क रस्ता तुटलेला नाही. असे असले तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहनही त्यांनी केले. अतिपावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊ लागली आहे. बेकिनकेरे गोसगा संपर्क रस्त्यावर गुडघाभर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. आधीच रस्त्याची दुर्दशा झाली आहे, त्यातच पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले व तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अतिरिक्त पाणी इतरत्र वाहू लागले आहे. बेकिनकेरे गोसगा मार्गावर शिवारातील पाणी आल्याने रस्त्यावर पाणी साचून त्यामुळे येथून ये जा करणे बंद झाले आहे. हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने उचगाव मार्गे वाहनधारकांना जावे लागत आहे. महाराष्ट्रातील सातारा येथील पंचगंगा नदीतून कोयना जलाशयात सोडल्या जाणाऱ्या पाण्याची आकडेवारी दर अर्ध्या तासाला आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम तेथील आमचे अधिकारी करत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज शनिवारी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. आपण कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तासभर चर्चा करून महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण जाणून घेतले आहे. आमचे अधिकारी दर अर्ध्या तासाला कोयना जलाशयातून माहिती देत आहेत. सातारा येथील पंचगंगा नदीतून कोयना जलाशयात सोडल्या जाणाऱ्या पाण्याची दर तासाला आकडेवारी गोळा केली जात आहे. राजापूर जलाशयातून सुमारे 1,80,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग बेळगाव जिल्ह्यात होत आहे. ते पाणी दूधगंगा नदीत मिसळून 2.35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कल्लोळ बंधाऱ्यात होत असून हे सर्व पाणी अलमट्टी जलाशयात सामील होत असल्याचे जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले. यावेळी ते पुढे म्हणाले की घटप्रभा नदीतून 65,000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अलमट्टी जलाशयातून सुमारे 75,000 ते 3,00,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. महाराष्ट्रातून येणारे पाणी अडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल.
तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.